मित्रांनो, एका वर्षात 5 वेळा नियम मोडला तर आता गाडी थेट ब्लॅकलिस्ट होणार आणि लायसन्स पण सस्पेंड होणार. ऍक्सिडेंट कमी करण्यासाठी आता केंद्र सरकारने सेंट्रल मोटर व्हेकल ऍक्ट 2026 मध्ये सुधारणा केली आहे. 1 जानेवारी 2026 पासून त्याची सुरुवात देखील झालेली आहे. त्यानुसार आता एका वर्षात एकाच वाहनावर वाहतूक नियम मोडल्याची जर 5 वेळा कारवाई झाली तर त्या वाहनावर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. अशा वाहनांना फिटनेस सर्टिफिकेट, परमिट, एनओसी हे मिळणार तर नाहीच आहे, पण रिपासिंग आणि वाहन ट्रान्सफर देखील करता येणार नाही. मित्रांनो, वाहतूक नियम मोडलेल्या वाहनधारकाला 3 दिवसात मेसेज, ईमेल इत्यादीने ई चलन पोहोचवले जाईल. त्यानंतर त्या बेशिस्त वाहनधारकास त्या चलनावरती आक्षेप घेण्यासाठी किंवा दंड भरण्यासाठी 45 दिवसांची मुदत दिली जाईल. शिवाय 30 दिवस हे जास्तीचे देखील दिले जातील. तरी पण जो दंड आहे तो नाही भरला तर ते वाहन परिवहन विभागाच्या पोर्टलवरून ब्लॅकलिस्ट केले जाणार आहे. त्यामुळे त्या संबंधित वाहनाचे रजिस्ट्रेशन आणि ट्रान्सफरसह परिवहन विभागातील सर्व कामे थांबवली जातील. एका आर्थिक वर्षात एकाच वाहन चालकाकडून जर 5 वेळा वाहतूक नियम मोडला तर तो वाहन चालक वाहतुकीतील सराईत गुन्हेगार मानला जाऊ शकतो आणि या नव्या नियमानुसार या चालकावर कडक कारवाई देखील होऊ शकते. तसेच चलन चुकीचं आहे हे संबंधित अधिकाऱ्यांनी जर मान्य नाही केलं तर वाहनधारकास न्यायालयामध्ये जाण्याचा अधिकार आहे, पण त्यासाठी त्या वाहनधारकाने 50% दंडाची रक्कम पहिले भरणे अनिवार्य असणार आहे. आरटीओ, वाहतूक पोलीस, महामार्ग पोलीस यांच्याकडून बेशिस्त वाहनावर चलनाद्वारे दंडात्मक कारवाई केली जाते. बऱ्याचदा एखाद्याची गाडी त्या ठिकाणी नसताना देखील त्यांना चुकीचे चलन जाते. काही वेळा वाहतूक नियम मोडला नसेल तरी पण दंड होतो. अशा वाहनधारकांनी पुराव्यासहित 45 दिवसांच्या आत ऑनलाईन किंवा संबंधित यंत्रणेच्या कार्यालयात जाऊन हरकत नोंदवावी लागेल. दंड चुकीचा असला आणि मुदतीत हरकत जर नोंदवली नाही तर तो दंड त्या वाहनधारकास भरावाच लागू शकतो, असेही नियमामध्ये सांगितले आहे. नवीन सेंट्रल मोटर व्हेकल ऍक्ट 2026 नुसार आता एकाच वाहनावर वर्षभरात जर 5 वेळा दंडात्मक कारवाई ऑनलाईन पद्धतीने किंवा प्रत्यक्षात झाली असेल तर त्या वाहन चालकाचे ड्रायव्हिंग लायसन्स देखील रद्द होऊ शकते. शिवाय दंडाची रक्कम भरल्याशिवाय त्या वाहनाची विक्री, रिपासिंग, ट्रान्सफर अशी फिटनेस किंवा इतर कोणतीही कार्यवाही करता येणार नाही. त्यामुळे प्रत्येकाने वाहतूक नियम पाळा, अपघात टाळा, सीट बेल्ट लावा आणि हेल्मेट घाला. आणि अशाच माहितीसाठी आम्हाला फॉलो आणि सबस्क्राईब करून ही माहिती शेअर देखील करा.